मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं राणी आणि दोघे पण आता खूप टेन्शनमध्ये असतात. राणी पण आता खूप रडत असते, कारण की तिला असं वाटतं की इंद्र सर असं माझ्याशी कधीच नाही वागू शकत. इंद्र सरांनी असं का केलं असेल? इंद्र सर तुम्ही असं करायला नको होतं, असं ती म्हणत असते. तिला सगळं आठवतं. तिला आठवतं की इंद्राने तिला किती मदत केली, तिच्यासाठी काय काय केलं, तिच्या बुवांसाठी काय काय केलं, हे सगळं तिला आठवत राहतं. आणि ती आता तोच विचार करत रोडनी चाललेली असते. तर इकडं जो इंद्र आहे तो राणीला शोधायला असं निघालेला असतो. तो राणीला शोधत असतो. इकडे शोध तिकडे शोध. शोधता शोधता तो पडतो पण खड्ड्यामध्ये गुंतून. तेवढ्यात आता तो उठतो, पण तो तरी पण रात्रीला शोधायला निघतो. तो राणी, अगं चुकलं होतं माझं, तर मला हे करायचं, शिक्षा द्यायची, पण अशीच का वागली गं तू राणी? आणि तो आता तिला शोधण्यासाठी तिकडे निघत असतो. आणि तो पण आता तिला शोधत असतो. खूप आवाज देत असतो, पण राणी त्याला काही सापडत नाही. तो आता सगळीकडे शोधत शोधत राणीला चाललेला असतो. तर आता इकडे जी राणी आहे तिच्या डोक्यात विचार चालू असतो. इंद्र आता म्हणजे माझ्या डोक्याचं कुंकू पुसणार, माझ्या गळ्यात घातलेलं मंगळसूत्र इंद्र सर पुन्हा काढून घेणार, गळ्यात घातलेले हार पुन्हा काढून घेणार, असं सगळं तिच्या डोळ्यासमोर येत असतं. तिला असं वाटत असतं की आता आपलं नातं तुटलं, आता आपलं नातं राहिलं नाहीये, मग कशाला आपण हे करायचंय, असं तिच्या मनामध्ये विचार चालू असतात. आणि ती आता लगेच स्वतःला त्रास करून घेते आणि विचार करत चाललेली असते. तेवढा तिचा पाय घसरतो आणि खाली एक खड्डा असतं. त्या खड्ड्यात जाऊन राणी तिथे पडते. आणि राणी पडल्यावरती राणी आता खूप घाबरून गेलेली असते. राणी म्हणते की असं का होतंय माझ्यासोबत? तेवढा तिकडं जो इंद्र आहे तो आता त्या मक्याच्या शेतातून येतो आणि बघतो राणी कुठं आहे. त्याला राणी तिथे दिसत नाही. तो इकडे तिकडे बघतो, राणी दिसते का, राणी दिसते का? राणी कुठे दिसत नाही. तो म्हणतो की राणी कुठं गेली असेल, असं तो विचार करत असतो. तेवढ्यात आता त्याला तिथे खड्ड्यात खड्ड्यात बघतच नाही, कारण की तो त्या खड्ड्याजवळ आलेला असतो, पण तो बघत नाही तिथे राणी पडलेली आहे म्हणून. राणी तर त्या खड्ड्यातच तिथे पडलेली असते, पण इंद्राचं लक्ष राणीकडे जातच नाही. इंद्र तिथून निघून जातो. राणी तिथे आता गपचूप बसलेली असते खाली. तेवढ्यात आता राणी म्हणते की आता मी वर कशी निघू, आता मला कोण काढेल ह्या काट्यातून? ती म्हणते की आता मी दोन्हीकडून गुंतले, शरीराने गुंतले आणि मनाने पण, आता काय करणार मी माझ्या जीवाचं, असं म्हणत असते. तर इकडं जो इंद्र आहे तो घरी येतो. तो म्हणतो की राणी असं का केलंस तू? इकडे तिकडे बघतो. तो म्हणतो की राणी कुठं गेली असेल, तिने तिच्या जीवाचं काही बरं वाईट तर केलं नसेल ना, तिच्या जीवाला काही करून घेतलं नसेल ना राणीने, असं म्हणत असतो. आणि आता लगेच तो इकडे तिकडे बघतो. घरात तो म्हणतो की घरात बघतो, सगळे घरं शोधून काढतो. म्हणतो राणी 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 राणी, सगळीकडे आवाज येतो, पण राणी त्याला कुठं आवाज येत नाही राणीचा. तर तो म्हणतो की आता कुठं शोधू मी माझ्या राणीला, असं म्हणत असतो. आणि आता सगळीकडे बघतो पण राणी दिसत नाही. तेवढ्यात आता तो म्हणतो की आता तिथे एका ठिकाणी जाऊन बसतो आणि खूप टेन्शनमध्ये बसलेला असतो. आणि सारखाच त्याला तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसत असतो. तो म्हणत असतो की आता काय करू मी? मला राणी का हे होतीये? मला राणी का दिसत नाहीये? माझी राणी कुठं गेली आहे? आणि तो टेन्शन घेऊन बसलेला असतो. तो म्हणतो की राणी, हे बघ, सगळं एका बाजूला होतं, आपले भांडणं तंटणं, पण तू असं जायला नको होतं घर सोडून. असं घर सोडून गेली तू, पण कुठं राहशील, काय करशील, असं तो विचार करत असतो आणि एकटाच खूप रडत असतो. तर इकडे राणी वर चढायला लागते, पण तिला चढता येत नाही, तिथंच खाली पडते. तेवढ्यात आता तिथे एक बाबा येतात राणीच्या मदतीला धावून. आणि ते म्हणतात, काटे बाजूला सावरतात. राणी म्हणते, अहो कोण आहात तुम्ही? काटे का बाजूला सारताय? नेमकं कोण आहात तुम्ही? तर तो माणूस म्हणतो की अगं माझं कामच आहे, माणसाच्या आयुष्यातले काटे बाजूला करणं हे माझं काम आहे, असं तो राणीला म्हणतो. राणी म्हणते की अहो पण आहात तरी कोण? तर तो म्हणतो की मी कोण आहे तुला नाही कळणार पुरी. अगं तुला वर काढायचंय मला, मी फक्त काटे सावरणार आणि तुझ्या नशिबातले जगातले काटे काढून टाकेल. तू पण काढले असेल ना कुणाची तरी आयुष्यातले काटे, कुणाला तरी चांगलं वळण लावायचं, कुणाशी चांगलं वागायचं, हे पण तू केलं असेल ना, कुणाच तरी मदतीला धावून गेलं असेल तू, म्हणूनच तुझ्या मदतीला आज मी आलो, एवढं लक्षात ठेव पुरी, असं ते म्हणतात. तर आता राणी म्हणते की कोण असेल हे नेमकं? तिच्या डोक्यात विचार चालू असतो. इकडं पण आता इंद्र खूप टेन्शनमध्ये बसलेला असतो. बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.